नमस्कार. नागराचा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यानंतर सायली, अर्जुन, प्रतिमा सगळेजण घरातले घसरलेले असतात. त्यावेळेला रविराज म्हणतात, लाज वाटते मला तुझी लाज. तू भाऊ आहेस हेच म्हणायला लाज वाटते. सायली, याला तुला जी शिक्षा द्यायची आहे ना ती दे. तेव्हा सायली बोलते, रविराज काका, या माणसामुळे माझे मधुभाऊ कायमचे कोमात आहेत. बघितलंत ना तुम्ही, आज किती महिने झाले पण ते कोमातून बाहेर आले नाहीत. या माणसाला तर पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, सायली थांब, या माणसाला तर तू पोलिसांच्या ताब्यात देच, पण आणखी एका व्यक्तीला तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. तेव्हा लगेच सायली बोलते, कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा मात्र प्रिया स्वतःशीच बोलते, वाट लागली, माती खाल्ली मी, आता मी काय करू मलाच कळत नाही. आता जर का या अश्विनने त्याच्या तोंडातून माझं नाव काढलं तर मात्र वाट लागली. तेव्हा लगेच प्रिया पुढे येते आणि प्रिया म्हणते, अश्विन चल ना रे, अरे आपल्याला बाहेर जायचं होतं ना, म्हणूनच तर तू आलास ना. तेव्हा अश्विन जोरामध्ये प्रियाला ढकलून देतो. प्रिया तोंडावर आपटल्या वेळेला अर्जुन बोलतो, अश्विन काय झालंय, असं का वागतोस? त्यावेळेला प्रतिमा बोलते, अश्विन नक्कीच तन्वीने या वेळेला सुद्धा काहीतरी केलंय का? अश्विन तिने एखादी गोष्ट लपवली आहे का? तेव्हा लगेच प्रिया बोलते, काय चाललंय? प्रत्येक वेळेला काही झालं की तन्वीनेच केलं असं का तुम्ही बोलता? त्यावेळेला प्रतिमा बोलते, कारण आमचा तुझ्यावरती विश्वास नाही राहिला तन्वी, तू एक नंबरची खोटारडी आहेस हे आम्हाला माहिती पडलंय आणि आम्हाला कळून सुद्धा चुकलंय की तू खोटारडीच आहेस. तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया बोलते, आई बस हा, येता जाता माझा अपमान करायची गरज नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव आई, प्रत्येक वेळेला माझ्याशी नीट बोलायचं. तेव्हा रविराज म्हणतात, तन्वी आवाज खाली. तेव्हा प्रिया बोलते, आवाज खाली का? आवाज खाली मी काही केलंच नाही. आणि आई जास्त शहाणपणा करायचा नाही. जवळजवळ तन्वी म्हणजेच प्रिया प्रतिमाच्या अंगावर धावत जात असते. ते बघून अश्विनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अश्विन मोठ्याने ओरडतो, तन्वी, पण प्रिया मात्र काहीच ऐकायला तयार नसते. ती प्रतिमाला नाही ते बडबडत असते. शेवटी अश्विनचा राग अनावर होतो आणि अश्विन प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो. तेव्हा प्रिया मोठ्याने बोलते, अश्विन तू हे काय केलंस? तू माझ्या कानाखाली मारलीस. तेव्हा पूर्णाजी बोलते, काय चालू काय आहे या घरात, मला तर कळतच नाही. अरे जरा तरी कधीतरी शांतता असू देत ना या घरात. प्रत्येक वेळेला येता जाता नुसती भांडणं एवढंच असतं का? तेव्हा लगेच अश्विन बोलतो, पूर्णाजी माझं चुकलं, मी तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण मी मात्र स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतला. पूर्णाजी खरंच तन्वी सुभेदारांची सून होण्याच्या लायकीचीच नाही. तेव्हा लगेच प्रतिमा बोलते, अश्विन अरे असं काय केलं हिने? तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी आता तरी हिच्या कोटारडेपणाला पाठीशी घालू नका. अश्विन भाऊजी प्लीज सांगा हिने काय केलंय, जर का तुम्ही आम्हाला सांगितलं तर बरं होईल. त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो, सायली वहिनी, आता जो व्हिडिओ दाखवला ना तो व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्याही मोबाईलवरनं नसून प्रियाच्या मोबाईलवरचा आहे आणि प्रियाने हा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला होता. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, याचा अर्थ मधुभाऊंवरती नागराज काकांनी हल्ला केला हे या प्रियाला माहिती होतं, म्हणजेच प्रियासुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील होती. तेव्हा रविराज खूपच हादरतात, त्यांना एकाएकी धक्का बसतो. ते कोसळणार असतात तेवढ्यात सायली त्यांना सावरते. सायली म्हणते, रविराज काका स्वतःला सावरा आणि तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? ज्या मुलीकडून काही अपेक्षा केल्याच जाऊ शकत नाहीत त्या मुलीचा धक्का पचवायची तयारीसुद्धा ठेवा ना. तेव्हा लगेच रविराज म्हणतात, कमाल आहे या मुलीची, आधी त्या साक्षीला मदत केली आणि आता या नराधम नागराजला मदत केली, काहीच कसं वाटलं नाही. मला तर कमाल वाटते, ज्या माणसाने तुला लहानपणापासून तुझे सर्व लाड पुरवले, तुला लहानाचं मोठं केलं, त्या माणसाला तू मारण्यासाठी या नागराजला मदत केलीस. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, एक मिनिट, मी कसलीही मदत केलेली नाही.
तेव्हा सायली बोलते तू मदत केली नाहीस मग तुझ्याकडे हा व्हिडिओ सेव्ह कसा? तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते तो व्हिडिओ फक्त मला भेटला, तो मी सेव्ह करून ठेवला, बाकी मी यांना मदत केलेली नाही. यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा मला माहिती सुद्धा नव्हतं. सायली, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो गप्प बस तन्वी, अजून किती खोटं बोलणार आहेस? तन्वी, या तुझ्या खोटेपणाचा आता कंटाळा येत चालला. प्रत्येक वेळेला तुझं खोटेपण नुसतं वाढतच चाललंय आणि मला खरंच आता तुझं या खोटेपणाला खरंच त्रासलोय मी. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रिया अश्विनच्या अंगावर धावत जात म्हणते अश्विन, हे सर्व तुझ्यामुळे झालं. परत एकदा मी तोंडावर पडते, परत एकदा मी सर्वांच्या देखत मान खाली घालते, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तू जर का मला बेडरूममध्ये विचारलं असतंस तर कदाचित मी स्वतःहून तुला सांगितलं असतं अश्विन, मी असं काहीच केलं नाही, मी समजावू शकले असते. पण तू मात्र ती समजावण्याची संधीसुद्धा मला दिली नाहीस आणि आता हे सर्व गोंधळ घालून ठेवलास. त्यामुळे सर्वांची नजर आणि सगळ्यांची बोटं फक्त आणि फक्त माझ्याकडे. मीच गुन्हेगार आहे हे सगळ्यांच्या नजरा मला सांगतायत. तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते तू गुन्हेगार आहेसच ग. अश्विन भाऊजींच्या मेहरबानीने तू सुटलीस, हे तुझं नशीब. पण खरं सांगायचं तर तू कितीही चांगली वागलीस, काहीही केलंस तरी माझ्यासाठी तू फक्त आणि फक्त गुन्हेगारच. तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली, बस झालं, येता जाता मला टोमणे मारायचे नाहीत. तेव्हा सायली बोलते मला टोमणे मारावेसे वाटतच नाहीत, मला तर मुळात तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. एवढा मला तुझा राग आलाय की मी सांगू शकत नाही. पण काय करणार, नाईलाज असतं, काही काही गोष्टी सहन कराव्या लागतात, तशीच ही गोष्ट. पण आत्ता मात्र माझ्या सहनशक्ती पलीकडे सगळं गेलंय आणि मी मात्र आता तुला अजिबात शांततेने जगू देणार नाही. आत्ता मात्र मी तुला जेलमध्ये पाठवणारच. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बस पुरे, तुम्ही मला जेलमध्ये पाठवाल आणि मी जेलमध्ये जाईन, तुमच्याकडे काय असा पुरावा आहे? तेव्हा अश्विन बोलतो या वेळेला पुरावा मी स्वतः सादर करेन, तुझ्या विरोधात स्वतः मी साक्ष देईन. तू मधुभाऊंना मारण्यासाठी नागराज काकाची मदत केलीस हे मी स्वतः सांगेन, किंवा तू त्याला ब्लॅकमेल करत होतीस. तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन, तुझा माझ्यावरती विश्वास नाही? अश्विन, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, मग तू असं कसा काय वागू शकतोस? अश्विन प्लीज, काय ते तूच बघ. तेव्हा अश्विन बोलतो मला काही एक बोलायचं नाही आणि मला काहीच ऐकायचं नाही. आता तर मला काहीच बोलायची गरजच वाटत नाही. हे सगळं आता इथल्या इथे थांबलंच पाहिजे अश्विन. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो प्रिया, आज तू माझ्या मनातून उतरलीस. आजपासून मी तुझा कधीच विचार करणार नाही. तुझा आणि माझा संबंध संपला. तेव्हा मात्र प्रियाची खूपच चिडचिड झालेली असते. प्रिया मोठ्याने बोलते पुरे. अश्विन, एवढ्याशा गोष्टीवरून जर का संबंध संपवत असशील तर खरंच कमाल आहे. त्यावेळेला सायली आणि पूर्णाजी मिळून प्रियाच्या झिंजा उपटत प्रियाला पोलिसांच्या ताब्यात देतात आणि तिला म्हणतात जा आता कायमची गजाआड जा. अश्विनला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतंस ना आणि तुझ्या बाजूने वळवलं होतंस, पण शेवटी काय झालं ते बघितलंस का? त्याच अश्विनने आज तुला तोंडावर पाडलं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायची धमकी तुला दिली आणि आत्ता तू या गोष्टीसाठी तयारच राहा की तू आता जेलमधून सुटणारच नाही आहेस. तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो. प्रिया खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मला तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अश्विनने प्रियाला जेलमध्ये पाठवून योग्य केलंय का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.